नमस्कार, आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनातील एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। विषय असा आहे की बऱ्याचदा मुलगा घरामध्ये असताना एखादी गोष्ट करत असतो, सहसा खेळताना किंवा बऱ्याचदा काही ना काही चालूच असतं मुलाचं। तर त्यावेळी पालकांचं असं असतं, आईवडिलांचं असं असतं की बाबा ती गोष्ट तू करू नकोस आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करतात। परंतु यावर उपाय काय, कशा पद्धतीने पालकांनी डील केलं पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि अर्थात आजच्या या व्हिडिओच्या सोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करतोय। सर, स्वागत आहे तुमचं। आणि काय सांगाल, हे रोजच होत असतं माझ्या मते घरी, आणि काय उपाय आहे याच्यामध्ये, काय वाटतं? अगदी सिंपल एक्झाम्पल की काहीतरी 5-6 वर्षाचं मूल आहे, ते बॉल घेऊन जातं किचन मध्ये। आधी बाहेर अंगणात खेळत असेल, त्याच्यानंतर तो आतमध्ये येतो हॉलमध्ये आणि तो बॉल घेऊन किचन मध्ये जातो। ओके, आणि तिकडे काहीतरी बरं, अशा वेळेस मग सगळ्यांना टेन्शन येतं की अरे काहीतरी तुटू नये वगैरे, काचेच्या बरण्या वगैरे असतात ना। तर भरपूरदा मग आई किंवा वडील ते असे एकदम ओरडतात की अरे तुला काही अक्कल नाहीये का, इकडे काय खेळतोस वगैरे। तर त्याच्यानी काही जास्त फरक नाही पडणार आहे। समजा मूल तिकडनं बाहेर गेलं तर ते घाबरून जाणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याकडे सिंपलसा एक टेक्निक आहे, त्याला आपण म्हणतो न्यू बिहेवियर जनरेटर। न्यू बिहेवियर जनरेटर। ओके, तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट समजण्याची अशी आहे की जे काही त्या मुलाचं जे बिहेवियर असेल, ते बिहेवियर ते मूल का करतंय, म्हणजे असं का वागतंय, त्याचं एक इंटेन्शन असतं। ओके, तर नेहमी असं आधी प्रश्न विचारायचा मुलाला की तू आता जे खेळतोयस किचन मध्ये बॉल घेऊन, तर असं का करतोयस, मला जरा सांग बरं, असं का करतोय? तर तो मूल सांगतो की मला बोर होतंय, मला कंटाळा आलाय, खेळायला कोण नाहीये, कंटाळा आलाय। तर हे जेव्हा मूल सांगतं तेव्हा मूल स्वतःचं इंटेन्शन सांगतं, म्हणजे हे बिहेवियर आहे आणि हे झालं इंटेन्शन। ओके, तर आता इकडे मग पालकांची क्रिएटिव्हिटी वगैरे फार इम्पॉर्टंट असते की हे इंटेन्शन समजा सॅटिस्फाय करायचं असेल, ओके, तर मग काहीतरी दुसरं काहीतरी सजेस्ट करायचं विच विल सॅटिस्फाय दॅट सेम इंटेन्शन। याला आपण अगदी सिंपल सायकोलॉजी लँग्वेज मध्ये आपण त्याला लॅटरल चंकिंग म्हणतो। लॅटरल चंकिंग की हे मूल करते, त्याचं हे इंटेन्शन आहे। दुसरं काय मूल करू शकतं जे पालकांना म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार, बट इट विल सॅटिस्फाय द सेम इंटेन्शन फॉर द चाइल्ड। तर मग आपण म्हणतो की हे बघ ना, तू इकडे खेळतोस ना, ओके, ते इकडे नको खेळू, बाहेर जाऊन खेळ। किंवा तो जो आता जे नवीन पुस्तक आणले ते वाच, बरं ते कदाचित ऐकणार नाही, तो जो व्हिडिओ गेम आहे तो खेळ, किंवा जो नवीन बोर्ड गेम आणलेला आहे तो खेळ। तर अशा भरपूरदा मग पेरेंट्स म्हणतात की नाही जाऊन मोबाईल खेळ। मग आता त्याचे पण दुष्परिणाम असतात, पण कुठेतरी पेरेंट्सना कळलेलं असतं की मोबाईल समजा दिला तर दॅट इज गोइंग टू सॉल्व द हायेस्ट इंटेन्शन, म्हणजे सर्व द हायेस्ट इंटेन्शन, की बोर होत होता हे आपण करून देत नाही, मोबाईल कदाचित करेल, असं मग ते मोबाईल ॲडिक्शन सुद्धा लागतं, म्हणजे असं भरपूरदा। पण आता अगदीच क्रिएटिव्हिटी समजा नसेल पेरेंट्समध्ये तर मग ते मोबाईल देतात। थोडंसं क्रिएटिव्ह असणं फार इम्पॉर्टंट आहे की काहीतरी कर बाबा, ते पेंटिंग कर किंवा असं काहीतरी एक्साइटिंग काहीतरी द्यायचं त्यांना करायला। ओके, बरं, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये समजा इन्व्हॉल्व झालात की ॲज पेरेंट्स की ठीक आहे चल मी सुद्धा करतो तुझ्याबरोबर पेंटिंग, ओके, तू माझं चित्र काढ, मी तुझं चित्र काढतो, बघूयात कोणाचं चित्र चांगलं। तर असं म्हणजे दिस इज कॉल्ड न्यू बिहेवियर जनरेटर। आधी जे बिहेवियर आहे, जे आपल्याला नको आहे, त्याचं हायेस्ट इंटेन्शन फाइंड आउट करा आणि मग तेच लॅटरल चंक करून दुसरं कुठलं बिहेवियर तुम्हाला चालत असेल ते क्रिएटिव्हिटीने थोडासा विचार करा आणि ते सजेस्ट करा। कदाचित 3-4 ऑप्शन दिल्यानंतर मूल दुसरं काहीतरी सिलेक्ट करेल, मग ते ओरडायला पण नाही लागणार त्याच्यावरती, इट इज सॉर्टेड। असं आहे। खूप सोप्या भाषेत खरं तर आपल्याला सोल्युशन याच्यावरती सांगितलेले आहेत। यापुढे सुद्धा आपण बऱ्याच अशा महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करणार आहोत। तुर्तास इथेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुख सह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर।